नवी मुंबई विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांवरून मनसेनं गंभीर आरोप केले। पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या देण्याचं आश्वासन सरकारने दिले। मात्र त्याच ठिकाणी मराठी तरुणांना डावललं जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय। टर्मिनल 1च्या उद्घाटनानंतर तिथे 25,000 रोजगार उपलब्ध होणार। मात्र माहिती अधिकारात किती मराठी मुलांना नोकरी मिळाली याबद्दल सिडकोनं माहितीच उपलब्ध नसल्याचं उत्तर दिले। शिवाय स्थानिक एजंट्सकडून विविध पदांवर नोकरीच्या आमिषानं लाखो रुपये उकळले गेल्याचाही आरोप मनसेने केलाय। स्किल डेव्हलपमेंट संदर्भात सुद्धा आम्ही कौशल्य रोजगार विभागाशी संलग्नता घेऊन आम्ही त्याचा एक कार्यक्रम आखलेला आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी आम्हाला दिली। पुढच्या काही दिवसात ती माहिती येईल, पण आमचं परत एकदा हेच म्हणणं आहे, या नवी मुंबई विमानतळाच्या ठिकाणी स्थानिक आणि मराठी भाषिकच 80% तरुणांची भरती झाली पाहिजे। जी काय आता टर्मिनल 1 ला 25,000ची भरती असेल, पुढच्या काही दिवसात 4 टर्मिनलला 1 लाखाची रोजगार भरती असेल, या सगळ्यांवरती बारीक नजर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे। भाषेचा आग्रह किंवा भाषिक वादावरून भारतात संकुचित वृत्तीचे आरोप होतात। मात्र दुसरीकडे अमेरिकेत इंग्रजी येत नसल्यानं तब्बल 7,000 चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। अमेरिकेत जवळपास 1.5 लाखाहून अधिक पंजाबी लोक चालक म्हणून कामाला आहेत। काही दिवसांपूर्वी एका पंजाबी ड्रायव्हरनं केलेल्या अपघातानंतर अमेरिकेनं थेट इंग्रजी भाषेचं धोरण आखलंय। आता अमेरिकेत रस्त्यांवरच पोलीस इंग्रजी बोलणं आणि लिहिण्याबद्दल परीक्षा घेत आहेत। रस्त्यांवरचे इंग्रजीतले बोर्ड चालकांना वाचता येतात की नाही याची खात्री केली जाते। त्यात कोणी अनुत्तीर्ण झाल्यास चालकाचं लायसन्स रद्द होतंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।